सगळ्या भक्तांचं स्वागत आहे आजच्या आपल्या विशेष कार्यक्रमामध्ये। आता 2 दिवसांनीच म्हणजे परवा 22 तारखेला भगवान रामलल्ला आपल्या निवासस्थानी नाही का स्थापन होतील। खरं तर भगवान हे 500 वर्षाचा संघर्ष आपण कितीतरी बलिदान त्याग समर्पण केलं, हे सहजासहजी भगवंत आपल्याला हे मंदिर आपल्याला भेटलं नाही। बरेच लोक म्हणतात आम्ही हे केलं ते केलं, ते काही नाही केलं। कितीतरी जण बलिदान गेले, रक्त सांडले, तेव्हा हे सुंदर मंदिर उभारले जाते। तर असे भगवान रामचंद्र रामलल्ला आता प्रगट होतील आणि प्रगट होऊन आपल्यासारख्या सर्वसाधारण बद्ध जीवांच्या उद्धारासाठी त्यांचे दर्शन। आता तुम्ही पाहिलं असेल भगवान रामलल्लाचं किती सुंदर अतिशय राजसकुमार मदनाचा पुतळा, एवढं सुंदर भगवंताचं रूप दर्शन आपल्याला पाहायला भेटलेलं आहे। तर असे भगवान रामचंद्राचं दर्शन घेऊन बद्धजीव, राम ह्या शब्दाचा अर्थ त्याच्यामध्ये रमण्य होणारे, आणि त्यांच्यामध्ये जो रमण्य होतो तो भौतिक जगामध्ये त्याला रमण होण्याची गरज नाही। आणि रमण ह्या शब्दाचा आणखीन एक अर्थ देतात, आनंद प्रदान करणारे। ते आपल्या भक्ताला आणि आपल्या अंतरंग भक्तांना आणि बद्धजीवांना पण होतं। त्यांच्या कथा सगळीकडून ऐकतात आणि मंत्रमुग्ध होतात। भारतामध्ये हजारो किंवा 300 पेक्षा रामायण जास्त आहेत। कंबोडियामध्ये वेगळे, चीनमध्ये वेगळे, थायलंडमध्ये वेगळे, मलेशियामध्ये, सिंगापूर, भारतामध्ये वेगवेगळे पद्धतीचे रामायण। प्रत्येकजण आपल्या पद्धतीने रामचंद्राचं केलेलं आहे। आणि श्रीमद भागवतामध्ये सुखदेव गोस्वामी राजा परीक्षितला म्हणतात की तू कथा ऐकलेलीच असेल, कारण तू याच्या पहिले भरपूर कथा ऐकलेल्या आहेत। म्हणून मी रामायणाचं वर्णन काही जास्त सांगत नाही, संक्षिप्तमध्ये सांगतो। आणि 2 ते 3 अध्यायामध्ये सुखदेव गोस्वामी ते प्रसंग सांगून 9व्या स्कंदाचा प्रसंग सांगून विराम देतात। तर असं रामचरित्र मानस किंवा रामचरित्र ही कथा आहे की आपल्यासारख्या सर्वसाधारण जीवनाला आचरण करण्यासाठी। भगवान रामचंद्राचं चरित्र जर पाहिलं तर ते अनुकरणीय नाही आहे, अनुकरण नाही करू शकत, पण भगवान रामचंद्राचे जे चरित्र आहे ते अनुसरण करू शकतो आपण। मर्यादा पुरुषोत्तम म्हटलं, मर्यादा ह्या शब्दाचा अर्थ काय की त्यांची गुणाची मर्यादाच आपण लागू शकत नाही, एवढे गुण सांगितलेले आहेत। तर अशा गुणाचं वर्णन महर्षी वाल्मिकी आपल्या रामायणामध्ये नारद मुनीला विचारतात, कोण अस्मिन गुण, किंवा कोण असा व्यक्ती आहे की त्याच्यामध्ये हे गुण पाहायला भेटतात। आणि त्यावेळेस नारद मुनी 24 गुणाचं वर्णन करतात भगवान रामचंद्राचा। भगवंत असून मनुष्य लीला करतात आणि त्या मनुष्य लीलेमध्ये एक एक गुण प्रगट करतात। तसे भगवंत हरी अनंत, हरी कथा अनंत, त्यांच्या कथा आणि गुण हे आपण मोजू शकत नाही किंवा आपल्या बुद्धीच्या परे आहे। पण तरी भगवंत आपल्या लीलेच्या द्वारेतून, आपल्या कार्याच्या द्वारेतून हे गुण प्रदर्शित करतात। म्हणून एक खरा लीडर बनण्यासाठी एक लीडरशिप क्वालिटी काय असली पाहिजे हे आजच्या प्रसंगातून पाहिजे। ज्याला परफेक्ट लीडर व्हायचं आहे, आपला लीडर म्हणजे राजकारणात आपल्याला वाटते लीडर नाही, लीडर आपण नाही का आपल्या घरामध्ये एक आई एक लीडर आहे, मुलांना सांगून एक वडील आपले एक लीडर आहे, समाजामध्ये राहताना एक लीडर आहे। प्रत्येक ठिकाणी लीडर करतात। लीडर हे पदवी नसून गुण आहेत, आणि ते गुण जेव्हा आत्मसात करतात आपोआप त्याच्यामध्ये ते गुण जेव्हा आत्मसात केलं तर त्या गुणाकडे पाहून ते लोक आकर्षित होतात। तर असे खऱ्या नायकाला घडवणारे 24 गुणाचं विशेषण केलेले आहे। म्हणून कोणाला लीडर बनायचं असेल तर भगवान रामचंद्राच्या चरित्राचं श्रवण केलं, मनन केलं, वाचन केलं आणि त्याच्यावर आपण जर आत्मसात केलं तो खरा परफेक्ट लीडर बनतो। म्हणून भविष्यामध्ये कोणाला लीडरशिप क्वालिटी डेव्हलप करायची असेल तर ह्या गुणाचं आपण हे केलं पाहिजे। तर आज मी थोडक्यात भगवान रामचंद्राचे 24 गुण आहेत, त्या गुणापैकी आपण काही गुणाचं आज विश्लेषण करण्याचा प्रयत्न करूया। आणि ते जर गुण भगवंत आपल्या जीवनातून शिकवतात आणि सर्वसाधारण मनुष्यानं ते जर केलं, सोपे आहेत, अवघड काहीच नाही, आपण त्याला करतो, पण त्याला खाली आपली जी वृत्ती आहे त्याला बदलायचं आहे। आणि ती जर बदलली तर हळूहळू ते गुण आपल्यामध्ये सहजासहजी येऊ शकतात। तर जसं इथे गुणाचं विशेष वर्णन करतं। भगवंताचा पहिला गुण आहे गुणवान। गुण म्हणजे त्यांच्याकडे सर्व काही गुण आहेत। जगामध्ये आपल्याला एखादी डिग्री घेतली, ज्ञान आलं, पोझिशन आलं, पैसा आला, धन आलं, रूप आलं, गुण आलं, तर आपल्याला अहंकार येतो आणि त्या अहंकारानं मनुष्य त्याच्याशी तो व्यवहार करतो। कोणाला रूपाचा अहंकार असतो, कोणाला धनाचा अहंकार असतो, कोणाला ज्ञानाचा अहंकार असतो। प्रत्येकजण अहंकाराच्या डिग्रीमध्ये त्या पदामध्ये फिरत असतो।
पण भगवंताकडे सगळे एवढे गुण असताना सुद्धा अहंकार नावाचं गोष्ट त्यांना स्पर्श नाही केलं. त्यांच्या गुणामुळे बघा, जे मोठे व्यक्ती असतात ना, ते सर्वसामान्याशी बोलताना किंवा खालच्या लोकांना बोलताना त्यांचे स्टँडर्ड किंवा त्यांचे स्टेटस कमी होऊ देत नाही. त्यांना असं वाटतंय की जर मी त्यांच्या बरोबरीला गेलो तर माझी इज्जत जाईन, त्यांची प्रतिष्ठा कमी होईल, पद कमी होऊन जाईल. पण ते कधीच आपल्या पदावरून खाली येत नाहीत. पण भगवंत एवढे गुणवान आहेत की त्यांच्या गुणामध्ये ते स्वतः खाली येऊन नाही का आपल्या भक्ताशी आदान प्रदान करतात. भगवंत हे बघत नाही की त्याचं पद काय, त्याचं रूप काय, त्याचं गुण काय, त्याचं ज्ञान आहे, हे काही बघत नाही. एकच गुण बघतात, भगवंत हा मला समर्पित आहे, माझ्याशी मैत्रीवत व्यवहार करतोय. तर त्यावेळेस भगवंत हे परिपूर्ण बनवण्यासाठी ती उदाहरण दिलं जाते की भगवंत निषाद्रहात गुह हा आदिवासी भिल्ल समाजाच्या राजा होता. पण गेल्यानंतर भगवंत त्याला पहिले आलिंगन करतात. आपण समाज रचनेमध्ये पाहिलं तर आपण वर्णभेदामध्ये कमी जास्त करण्याचा प्रयत्न करतो. किंवा एखादा व्यक्ती, आज मी माझ्या गावी जातो तर कोणी शेड्यूल कास्ट आले तर त्याला पाणी पिण्यासाठी वेगळं सगळं, अजून बी ते गेलं नाही पद्धत. पण भगवंताने निषेधराजाची जात नाही पाहिली, काय नाही पाहिली. त्याने काय एकच पाहिलं की किती माझी प्रेमाने सेवा करतोय, आणि भगवंत आलिंगन करतात. हा गुणवान, ज्याच्याकडे गुण असेल ना, तर उदाहरण दिलं जातं आहे, जसं एखाद्या झाड आहे, त्या झाडाला फळं भरपूर लागले ना, तर झाड काय होतं, आपोआप वाकल्या जाते. सद्गुणाचे फळं ज्या व्यक्तीला सद्गुणाचे फळं ज्याला लागतात तो व्यक्ती नम्र होतो आणि वागतो. आणि ज्याला फळं नसतात ना, तर एकदम असे सरळ असतात, ताईट असतात, आणि त्यावेळेस व्यक्तीला सरळ झाडाला सगळे लोक वाटतात, पण वाकड्या झाला किंवा याला नाही कळत. तर इथे पहिला गुण आहे भगवंताचे नम्रता, गुणवान. आणि दुसरं निषाद असून दुसरं सुग्रीवशी मैत्री केली. भगवंताला गरज नाही वानराशी मैत्री करायची, पण भगवंताने काय केलं, एक आदिवासी व्यक्तीची मैत्री केली, दुसरी मैत्री कोणाशी केली, वानराशी केली, आणि तिसरी मैत्री कोणाशी केली भगवंतानं, बिभीषण असुर होते. या तिघांचा जर जन्म पाहिला, त्यांचे गुण पाहिले, त्यांचं रूप पाहिलं, तर भगवंताच्या कुठेच लेवलला येत नाही. पण भगवंताने काय केलं, त्यांच्याशी ह्या गुणाचं विशेष प्रदर्शन केलेलं आहे आणि मैत्री करून त्यांना आपलंसं करून घेतलेलं आहे. म्हणून आपल्या जीवनामध्ये भक्ती करीत असताना आपल्याला पण हे गुण विकसित मैत्री करता आली पाहिजे. आणि मैत्रीमध्ये पहिली गोष्ट म्हणजे नम्रता असणं. जेव्हा तुम्ही नम्रता राहिला तर तुम्ही लोकांना जिंकू शकतात. जर तुमच्यामध्ये अहंपणा असेल, अहंकार असेल, तर तुमच्या अहंकारामुळे, अभिमानामुळं लोक जवळ येत नाहीत, तर लोक तुमच्यापासून दूर जातात. परमपूज्य राधानाथ महाराज एका प्रवचनामध्ये म्हणतात की तुम्ही किती ज्ञानी हे महत्त्वाचं नाही, पण तुमच्या, ते एक उदाहरण देतात, दोन व्यक्ती भांडत असतात, वादविवाद करत असतात, पण तुमच्या वादविवादामध्ये तुम्ही जिंकत आहेत आणि समोरचा हारतोय, आणि त्या हरण्यामुळं तो भगवंतापासून दूर जात असेल तर तुमचं जिंकणं काही फायद्याचं नाही. महाराज म्हणतात तुम्ही काय करा, तुम्ही स्वतः हारा आणि दुसऱ्याला जिंकू द्या. तो जिंकला तर त्या जिंकल्यामुळं तो भगवंताकडे जवळ येऊ शकेन. म्हणून आपल्या गुणामुळे मैत्री करताना तर 3 लेवल सांगतात मैत्री करताना. जे लहान असतील त्यांच्यावर दया केली पाहिजे, प्रेम केला पाहिजे, स्नेह केला पाहिजे, त्यांच्या चुकाकडे दुर्लक्ष करून त्यांना क्षमा भावना ठेवली पाहिजे. जे आपल्या समान वयाची व्यक्ती आहेत त्यांच्याशी आपण मैत्री केली पाहिजे. आणि जे वरिष्ठ आहेत त्या वरिष्ठांच्या प्रती काय केलं पाहिजे, आदर सन्मान केला पाहिजे. भगवंताचा विशेष गुण काय आहे, त्या गुणवान ह्या शब्दाचं, कैकेने एवढ्या चुका केल्या, पण भगवंताने जेव्हा 14 वर्ष वनवासातून आल्यानंतर जेव्हा पुष्पक विमानातून भगवंत उतारले ना, तर भगवंताने दर्शन पहिलं कोणाचं घेतलं माहिती आहे, कैकेयीचं दर्शन घेतलं. आणि कैकेयीला एवढी ग्लानी झाली, काय ग्लानी झाली की कदाचित नाही का भगवंत, पण भगवंतानं जाणू दिलं नाही की चूक आहे. आणि मग भगवंत कृतज्ञता व्यक्त करतात कैकेयीच्या बरोबर की तुझ्यामुळे मला ऋषीमुनीचा संघ भेटला, माझ्या जीवनात मला भरपूर मित्र भेटलेले. त्या सगळ्या सक्सेसचं श्रेय कोणाला दिलं, कैकेयीला दिलं. हे नाही म्हटलं की तुझ्यामुळं मला मनात जावं लागलं, मी सगळं काय केलं माझ्या कर्तृत्वानं. नाही, भगवंताने हे शिकवलं की सगळ्या माझ्या श्रेयाचं, चांगल्या वाईटातून चांगलं पाहिलं भगवंतानं, आणि त्या सक्सेसचं श्रेय कोणाला दिलं, कैकेयीला देऊन टाकलं. हा भगवंताचा पहिला गुण म्हटला जातं. दुसरा गुण आहे वीर्यवान. वीर्यवान म्हणजे समर्थशाली. समर्थशाली जर एखाद्याच्या या भौतिक संसारामध्ये ताकद असेल, 2 प्रकारच्या ताकद म्हटल्या जाते. एक शारीरिक ताकद आणि आर्थिक ताकद, पदाची ताकद असते.
तेव्हा तो व्यक्ती आपल्यापेक्षा किंवा दुसऱ्या व्यक्तीला त्या गोष्टी त्या पदानं दाबण्याचा प्रयत्न करतो. पण भगवंत ह्या सामर्थ्याचं समाज उपयोगासाठी उपयोगात आणतात. भगवंताने असे सामर्थ्य झाले की त्याने त्याची शक्ती कोणाची प्रति उपयोगात आणली? जे दुष्कृत लोक आहेत, खल आहेत, पापी आहेत, जे समाजाला घातक आहे, त्यांच्यावर त्यांनी ताकद आणलेली. अशा कोणावर त्यांनी त्या आपल्या शक्तीचा सामर्थ्याचा दुरुपयोग नाही केला तर. आणि भगवंताने 14,000 राक्षसाला या नाशिक भूमीमध्येच किती खर दूषण आणि कुंभकर्ण अशा राक्षस लढताना आपल्या सामर्थ्याचं प्रदर्शन करून क्षणात त्यांचा नाश केला. त्यांनी जे असुरी लोक होते त्यांच्यावर आपलं सामर्थ्य प्रगट केले. हे भगवंताचा दुसरा गुण आहे. म्हणून आपल्याला बी आपल्याकडे जे सामर्थ्य असते त्या सामर्थ्याचा, त्या ताकदीचा उपयोग जे चांगले लोक त्यांच्या रक्षणासाठी, त्यांच्या उपयोगासाठी वापरला पाहिजे. आणि जे सामर्थ्य खल लोक त्यांच्यावर आपला प्रयोग केला पाहिजे. खल म्हणजे विनाकारण भांडण नाही, तर त्यांना दमन करण्यासाठी हे दुसरा गुण म्हटला जातो. तिसरं गुण आहे धर्मज्ञ. धर्मज्ञ या शब्दाचा अर्थ कर्तव्यवान. आपल्या कर्तव्यामध्ये कधी भगवंताने धर्माला समझोता केला नाही, कॉम्प्रोमाइज नाही केलं. भगवंत धर्माचं तंतोतंत पालन करत होते. कसे करत होते की जर त्यांच्याकडे कोणी आलं धर्माने तर भगवंताने त्यांना शरणागत दिली. जसं बिभीषणाचं उदाहरण आहे. बिभीषण आपले 4 राक्षस असुरासोबत आले होते आणि आकाशामध्ये होते. तिथून रावणानं हकलून दिलं आणि इकडे भगवंत सगळ्याला विचारतायत. सगळ्याला विचारत असताना जर भगवंत नाही म्हटलं असतं तर ते लटकले असते ना. पण सगळ्याचं मत घेतल्यानंतर भगवंत हनुमानजीला विचारतात शेवटी, तुला काय वाटतंय? हनुमानजी म्हणतात की भगवंता, बिभीषण अतिशय पवित्र धर्मशील व्यक्ती आहे आणि तो प्रामाणिक तुमचा भक्त आहे. भगवंत म्हणले, हे मला माहीत आहे आंतरिक, पण मी तुमच्या सगळ्यांचं मत घेतो आणि आता मी एवढं विश्वासाने त्याला शरणागत देतोय. म्हणजे कोणी शरणागत आला तर शरणागत व्यक्तीचं काही पात्र न बघता धर्मानुसार त्याला आचरण करतात. आणि हे भगवंताचा दुसरा गुण आहे. म्हणून आपल्याकडे कोणी जर आलं तर धर्म म्हणजे काय? जे शास्त्रानुसार दिलेल्या विधिविधानाचं पालन करून आपल्या जीवनात व्यक्तिगत पालन केलं पाहिजे. नाही तर आपला धर्म कसा असतो, मंदिरात गेले की धर्म पालन करणं सोपं असतं, पण मंदिराच्या बाहेर झालं की आपल्या धर्मामध्ये थोडी गडबड होऊन जातेच. मग धर्म कोणता? आपला स्त्री धर्म आहे, ते काय आपण केलं पाहिजे. पुरुष धर्म आहे, एक पित्याचा धर्म आहे, एक मात्याचा धर्म आहे. जे तुमच्या जीवनामध्ये रोल दिलेले तुम्हाला धर्माचे, तुमच्या जॉबच्या ठिकाणी, ते सगळे धर्म तुम्ही प्रामाणिक, ज्या ठिकाणी नोकरी करतात, मला पगार भेटतो ना, तर मला प्रामाणिकपणे काम करणं गरजेचं आहे. ते तुम्हाला त्या कामाच्या बदल्यामध्ये भेटतं. म्हणून तुम्ही धर्माचे तत्व वेगवेगळ्या पद्धतीमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी केलं. त्याच्यामध्ये चीटिंग करता नाही आली पाहिजे, नाही तर ते कर्माचे रिॲक्शन्स आपल्याला लागू शकतात. म्हणून इथे हा भगवंताचा तिसरा गुण आहे. चौथा गुण आहे कृतज्ञता. की कृतज्ञता म्हणजे भगवंताची थोडक्यात थोडी जरी सेवा कोणी केली तर भगवंत काय करतात, ते सेवेचं ऋण आपल्या जीवनात ठेवत नाही. भगवंत काय करतात, आपल्या सेवा नाही का स्मरणात ठेवतात. याचा सुंदर प्रसंग आहे. जेव्हा भगवंताचा राज्याभिषेक चालत होता आणि अभिषेक चालत असताना सगळा गुलाल उधळत होता आणि गुलाल उधळत असताना त्यावेळेस सीतामाईच्या डोळ्यातून अश्रू येऊ लागले. अश्रू येत असताना त्या अभिषेकामध्ये एवढा मोठा इव्हेंट्स आणि हजारो लोक, लाखो लोक अयोध्यावासी त्या फेस्टिवलला, त्या उत्सवाला महोत्सवाला पाहत आहेत. पण सीतामाई डोळ्यातून अश्रू येत असताना उठली आणि महलामध्ये गेल्यानंतर एकाने विचारलं, माते तुम्ही रडतात का? ते म्हणले, मी जसं त्या गुलाला पाहिलं ना तर मला जटाईची आठवण आलेली आहे. काय आली? माझ्या जटाईची आठवण आली. म्हणून माझं मन, एवढा मोठा सण जरी होत असेल पण माझं मन लागत नाही. त्याने आमच्यासाठी काय केलं. आणि भगवान रामचंद्र जेव्हा त्या गुलाल उडत होतं, भगवंताला पण म्हणून आतून दुःख होतं. कशाबद्दल दुःख होतं की किती लोकांनी माझ्यासाठी समर्पण केली, सेवा केली आणि भगवंत त्या गोष्टीचं स्मरण करतायत आणि यांच्या सेवेचं मी परतफेड कसं करू. जटाईचं असो की कितीतरी भक्तांनी त्यांना हे केलेले. तर भगवंत त्याच्याकडे काय करतात, त्या भक्तांचं स्मरण करताना आणि विशेष करून भगवंत कृतज्ञ. खारुताई 3 प्रसंग सांगतात आचार्य इथं की खारुताई जेव्हा तो पूल बांधत होता सेतूचा, तर ती पाण्यात बुडायची. पाण्यात बुडून नाही का मातीत मिक्स व्हायची आणि मिक्स झाल्यानंतर पुन्हा हे करायचं. हनुमानजी म्हणायचे, सारखं तू काय हे करते, वय बाजूला.
तर भगवंत म्हणलं नाही, ती छोटी का सेवा होईल, तिच्या स्थितीनुसार तिची सेवा करते आणि ती सेवा केल्यामुळं मला जेवढं तुझी कॅपॅसिटी आहे तेवढं तू सेवा करतो, तेवढी दोघांची सेवा मला तेवढीच प्रिय आहे. म्हणून तुम्ही खारुताईच्या बोट 3 रेषा पाहिलेल्या असं म्हणतात की 3 बोट आहेत ना ते भगवान रामचंद्राचे आहेत खारुताईच्या याच्यावर. तर भगवंत त्या सेवेचं अजिबात विसरून जात नाही. तर हे दुसरं उदाहरण वानराचं. वानर म्हणजे काय की वानरानं त्यांची सेवा केली भगवंताच्या ह्याच्यात आणि केल्यानंतर भगवंत जेव्हा अयोध्यावासीमध्ये आले तर सीतामाईने आणि भगवान रामचंद्राने प्रत्येकाला आपल्याकडे अलंकार, प्रत्येकाची सेवा म्हणून कृतज्ञता व्यक्त करून त्यांना नाही काय हे देऊन टाकलं, धन संपत्ती देऊन टाकली. आणि तिसरं गुण आहे हनुमानजींचं. हनुमानजी भगवंत कसे बघा, हनुमानजीने एवढी सेवा केली की भगवंताला वाटलं मी याचं ऋण कसं फेडू शकेल. पहिल्यांदा भगवंत कृतज्ञता व्यक्त कशी, जेव्हा सीतेचा शोध लागल्यानंतर भगवंत विचार करू लागले की मी हनुमानजीला काय देऊ, माझ्याकडे तर काही देण्यासारखं नाही. तर भगवंत हनुमानजीला आलिंगन देत आहेत आणि आलिंगन देऊ म्हणतात आता माझ्याकडे दुसरं देण्यासारखं काहीच नाही, एकमेव वस्तू असेल ते आलिंगन आहे. आणि हनुमानजी त्या आलिंगनाला आजपर्यंत धरून ठेवलेले आहे. हनुमानजी विचार करतात 7 चिरंजीवपैकी 1 चिरंजीव आहेत. का बरं थांबले, तर हनुमानजी 2 गोष्टी सांगतात. कारण हे शरीर भगवान रामचंद्राचा स्पर्श झालेलं आहे आणि दुसरं कारण सांगतात आचार्य की हनुमानजी एकच इच्छा होत्या, जर साकेत धामा गेलं तर मला कथा ऐकायला भेटणार, पण मी ह्या भौतिक जगात राहील तर जिथे जिथे कथा होईल तिथे तिथे मला कथा ऐकायला भेटेन. तर भगवंत पण कृतज्ञता व्यक्त करतात आणि त्यांचे भक्त पण कृतज्ञता व्यक्त करतात. म्हणून इथे विशेष करून हनुमानजीच्या बाबतीत एक कथा सांगितल्या जाते. जेव्हा सगळ्या भक्तांचं नाही का भगवंत गुणगान करीत होते आणि एक यादी केली होती, त्या यादीमध्ये सगळ्या भक्तांचे नावं होते. आणि मग हनुमानजीला वाटलं की कदाचित माझं नाव असेल, तर नाव बघता बघता त्याने वरतून पाहिलं, खालपर्यंत नाही, खालून वरपर्यंत पाहिलं, कुठे हनुमानजीचं नाव नाही. आणि भगवंत हनुमानजीचा चेहरा लाटकले, म्हणे भगवंता तुमच्या यादीमध्ये माझं नाव नाही आहे. भगवंत म्हणले काळजी करू नको, जे भक्त माझं स्मरण करतात त्या भक्तांचं यादी नाही का मी माझ्या रजिस्टरमध्ये लिहितो. जे भक्त माझं स्मरण करतात त्यांचं हे नाव देतो. पण एक डायरी आणखीन आहे माझ्या खिशामध्ये, ती काढतात. ते भगवंत म्हणतात की जे भक्त माझ्यासाठी सेवा करतात त्यांचं मी स्मरण करतो. जे भक्त माझं स्मरण करतात ते रजिस्टरमध्ये आहेत, पण मी ज्या भक्ताचं स्मरण करतो त्या भक्ताचं नाव नाही की ह्या डायरीमध्ये नोट केलेले. का बरं, कारण त्या भक्तानं माझ्यासाठी सर्व काही अर्पण केले, सेवा समर्पित केलेली आहे. म्हणून हा भगवंताचा 4था गुण म्हटला जातो. याच्यावर एक प्रवचन होईल, पण आपल्याकडे एवढा वेळ नाही आहे. भगवंताचा 5वा गुण आहे सत्यवाक्यता. सत्यवाक्यता म्हणजे भगवंत एकदा शब्द दिला त्या शब्दाला पाळणार आहेत. प्राण जाय पण वचन ना जाय, हा भगवंताचा विशेष गुण आहे. प्रसंग असा येतो रामायणामध्ये की जेव्हा आदल्या दिवशी दशरथ महाराज आपल्या आरशामध्ये त्यांचं हे बघत होते आणि कानाजवळ त्यांनी पांढरे केस पाहिले. आणि जसे पांढरे केस पाहिले तर त्यांना असं वाटलं नाही की मनुष्य जीवनाचा काही भरोसा नाही, या देहाचा काही भरोसा नाही, आपण काय करू, आजच्या आज भगवान रामचंद्र राघवला काय करू, हे युवराज पद प्रदान करू. आणि मग सगळ्या मंत्र्याला म्हणतात तुम्हाला काय वाटतंय, तर सगळे मंत्री खुश झाले. तर दशरथ महाराजाला प्रश्न पडला की माझ्या राजानं खुश नाही का. नाही म्हणले, आमची खूप दिवसाची मनोकामना इच्छा पूर्ण झाली. आणि स्त्रिया प्रसन्न झाल्या. का प्रसन्न झाल्या, स्त्रिया म्हटल्या की याच्या पुढे जे कोणी भगवान रामचंद्र आपलं राज्यकारभार करतील, युवराज पद सांभाळतील, तर याच्या पुढे आम्हाला सगळ्यात जास्त आणून. तर का बरं, त्याचं कारण सांगतात की एक वृत्त पत्नी धारण केलेले, म्हणून याच्या पुढे पुरुष काय करतील, एकच लग्न करतील. कारण दशरथ महाराजाचे 365 राण्या होत्या, म्हणून प्रत्येकजण प्रजाने लग्न 2-2, 3-3 भरपूर लग्न करायचं. पण याच्या पुढे जेव्हा युवराजपद रामचंद्र सांभाळतील तेव्हा प्रत्येक पुरुष काय करेल, एकच लग्न करेल. आता स्त्रियाचा वेगळा प्रसंग. पण इथे सत्यवाक्यता म्हणजे काय, भगवंताने आता ह्या प्रसंगामध्ये आणखीन डिटेल्समध्ये न जाता की दशरथ महाराजाला
त्यांच्या युवराज पदाचं घोषणा केल्यानंतर त्या आनंदाच्या भरामध्ये सगळीकडे मॅनेजमेंट लावत होते. आणि गेल्यानंतर जेव्हा ते गेले रात्री आणि तिचं विशेष प्रेम काही होतं आणि इकडे मंथराने काय ड्रामा केला त्याचे डिटेल्स आहेत. पण गेल्यानंतर ती कोप भवनात होती आणि कोप भवनात गेल्यानंतर तिथे ती खूप म्हणण्याचा प्रयत्न केला आणि शेवटी तिनं रामचंद्राचे वचन घेतलं, शपथ घेतली. काय शपथ घेतली? की तुम्ही मागाल ते मी द्यायला तयार आहे. आणि म्हटले की काय पाहिजे? तर 2 वरदान. एक म्हणजे भगवान रामचंद्राला वनवासाला आणि हे अयोध्याचं. तर दशरथ महाराज म्हटले राज्य तर तू घे पण वनवासात का पाठवते? नाही म्हणले मला पाहिजे. कोण पाठ पडवला होता? मंथरानं. आणि केल्यानंतर सकाळी जेव्हा आदल्या दिवशी भगवान रामचंद्राला बातमी कळाली की मला युवराज पद भेटणार आहे, स्वतः दशरथ महाराज सांगतायत. तर भगवंत काय होते? गतोस्मी प्रसन्नात्मा. काही निर्मम होते आणि प्रसन्न होते. आदल्या दिवशी त्यांना असा आनंद नाही झाला की अरे बापरे आता मला उद्या युवराज पद भेटणार आहे, ढोल नगारे पार्ट्या सगळ्याला हे देव वाटते, नाही, एकदम होते. आणि भगवंत त्या भावनेने गेल्यानंतर म्हणले उद्या अनुष्ठान पकडायचं आणि निघून आले आपल्या महालामध्ये. दुसऱ्या दिवशी जेव्हा सकाळी जे वंदीजन होते ते वाद्य करीत दशरथ महाराज उठत नव्हते. लोकांनी विचार केला जे वंदीजन की दशरथ महाराज का उठले नाही. मग सुमंत्राला पाठवलं आणि सुमंत्रा जेव्हा महलात गेल्यानंतर त्यांना सांगितलं कोप भावनात आणि त्यांच्या हृदयामध्ये असं चिरकून झालं. का बरं कोप भावना? कारण कोप भवन म्हणजे काय? महलामध्ये जे काही भांडण झालेले असेल प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्याचा तो महल असायचा, त्याला म्हणतात कोप भवन. कोणतेही कुठं भांडण नाही, हॉलमध्ये कोणी भांडण करत नव्हतं. ते त्यांचं एक साठी स्पेशल होतं. तर तिथे त्यांचं त्या भांडणातून सॉल्व्ह करण्याचं प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्याचं स्थान होतं. आणि गेल्यानंतर सुमंत्र गेल्यानंतर मग तो प्रसंग सगळा झाला. आणि मग काही म्हणते जा सुमंत्राला रामचंद्राला बोलून आण. आणि गेल्यानंतर रामचंद्र गेले, दंडवत केला, नमस्कार केला. त्यांनी कैकेयीचे वस्त्र पाहिले, दशरथ महाराजांची अवस्था पाहिले. म्हणले काय झालं? नमस्कार तर केला. ते म्हटले एकच आहे तुझ्या वडिलाची इच्छा. काय इच्छा आहे? की तू 14 वर्षे वनवासाला, पहिली गोष्ट सांगली हे राज्य भारताला असणार आहे आणि दुसरं 14 वर्षे वनवासाला. तर का बरं 14 वर्षे? तर मंत्र हे शिकवते की 14 वर्षे जर वनवासात गेले तर प्रजा नाही का भरताला प्रेम करेन आणि रामचंद्राला विसरून जाईन, म्हणून 14 वर्षाला पाठवलं जाते. आणि सगळ्यात महत्त्वाचं भगवंत म्हटले एवढीशी गोष्ट आहे माते, तू जर मला सांगितलं असतं तर मी लगेच देऊन टाकलं असतं, एवढा मोठा करण्याची गरज न. तुला एवढा पण माझ्यावर विश्वास नाही की मी तुला काही देऊ शकेल. आणि एका मिनिटात भगवंताने सोडलं आणि सोडल्यानंतर त्यांच्या चेहऱ्यावर प्रसन्न आत्मा गतोस्मी, त्यांच्यावर कोणताही प्रभाव नाही. विचार करा, तुम्हाला रात्री एखादं म्हटलं माताजीने प्रभूजीने सांगितलं अहो तुम्हाला उद्या नेकलेस देणार आहे सकाळी, आणि सकाळी नाही म्हटल्यानंतर काय थनथनात होईल. आणि प्रभूजीला एखाद्याला पद उद्या तुम्हाला डीन बनवणार आहे किंवा एखादं मोठा ऑफिसर आहे, एक्झिक्युटिव्ह इंजिनियर बनणार आहेत प्रभूजी, आणि सकाळी सांगितलं नाही तुम्हाला पिऊन व्हायचं आहे, तर तुमच्या चेहऱ्यावर काय हावभाव असेल विचार करा. आता माताजी आहेत उद्या मुख्याध्यापक बनणार होत्या, मग सकाळी सांगितलं नाही तुम्हाला नाही का मास्तर की जे शिक्षकच करायचं, आपल्या चेहऱ्यावर आपल्या भाव काय रिॲक्शन असू शकेल. एक साध्या पद जे काही काळापर्यंत टेम्पररी असतंय तरी आपल्या चेहऱ्यावर एवढे रिॲक्शन्स होतात. पण भगवंत काय होते? स्थिर होते, शांत होते, संयमित होते, कोणते देणे. आणि वनात गेल्यानंतर काही आपलं कौशल्य काय सांगता, भगवंत माझ्या वडिलांनी माझी इच्छा पूर्ण केली, मला वनातलं राज्य दिलेलं. असं नाही सांगितलं की तुझी आईनं असं केलं तसं केलं, नाही. भगवंत एवढे संबंधाला जपणारे होते. रामायणावर याच्यावर डिटेल्स मी कधीतरी बोलेल. पण महत्त्वाचं काय, भगवंताने एक वाक्य ऐकलं पिताचं की वचनाच्या वर, आणि त्यांना समजण्यासाठी कोण आलं? कौशल्या, सुमित्रा, वशिष्ठ मुनी, सगळ्यांना समजून सांगितलं. भरतानं सुद्धा सांगितलं, प्रजावासी सुद्धा आले, म्हटले तुम्ही जाऊ नका. पण ते म्हटले मी वच्चे एक सत्य वाक्यता ही माझी आहे. काही जरी झालं आणि त्यांना परत आणण्यासाठी सगळ्यांना प्रयत्न केला, भरतानं सुद्धा प्रयत्न केला, कोणी भगवंताला नाही का मानलं नाही. कारण मी वचन जे घेतलं सत्य वाक्यता ती मी पालन करणार, हा भगवंताचा 5वा गुण आहे. म्हणून सांगायचा मुद्दा की आपल्या जीवनामध्ये जेव्हा सत्यता पालन करतात तेव्हा आपल्या जीवनाला, आपल्या शब्दाला किंमत राहते. नाही तर आपण आपल्या शब्दामध्ये जर सत्यता नसेल तर आपल्या शब्दाची किंमत राहत नाही आणि तेवढी व्हॅल्यू आणि इफेक्ट पण करत नाही समोरच्यावर. म्हणून आपल्या वाणीमध्ये शुद्धता असणं खूप महत्त्वाचं. आणि ती शुद्धता कशी राहील? प्रामाणिकपणे. होईल त्रास पण इलाज हमखास होईल, हे आपल्याला समजणं महत्त्वाचं. 6वा गुण दृढव्रता. दृढव्रता म्हणजे एकदा जर त्याने हमी घेतली
वनात गेले ते 14 वर्ष वनात, पण असं परतून नाही पाहिलं, वचन घेतलं, त्याचे धूळ निश्चय राहिले. आणि सगळ्यात महत्त्वाचं, भगवंताने आपल्या कार्यपद्धतीतून नाही का ते दाखवलं धूळवरत. आपण जेव्हा एखादं कार्य ठाम निर्णय घेतो, ते संकल्पसिद्धीला जोपर्यंत जात नाही तोपर्यंत भगवंत त्याला सोडत नाही. हे भगवंताचा 6वा गुण आहे. आणि त्याने ह्या दृढ वार्ताचं पालन कसं केलंय की जो कोणी शरणागत येतो, मला समर्पित होतो, त्याचं रक्षण मी येणे करतो. बिभीषण शरणागत आला, म्हणले काळजी करू नको. ज्या वेळेस शरणागत झाले त्याच वेळेस त्याने भगवंताने काय केलं, बिभीषणाला राज तिलक केला. रावणाचा वध पण नाही झाला, पण तिलक काय केला की लंकेचा तू पुढचा राजा तू होशील. नुसतं भगवंताला शरणागत झालं तर भगवंत एवढं साम्राज्य देतात. दृढवर्त असं नाही म्हणते तुझं जिंकल्यानंतर माझं राहील, नाही. तर हे 6वा गुण आहे. भगवंताचा पुढचा गुण आहे विशेष करून चारित्र्य संपन्न. चारित्र्य म्हणजे त्यांचे गुण. जर चारित्र्य पाहिलं तर भगवंताने एक प्रतिवृत्त धारण केलं. तर चारित्र्याच्या बाबतीत भगवान रामचंद्राचं आणि रावणाचं उदाहरण. रावणाचं कॅरेक्टर हे एक व्यक्ती होतं. सोन्याची लंका होती पण धूर निघाला, सोन्याची लंका होती पण धूर निघाला. आणि सोनं जळत नाही शक्यतो, बघितलं तुम्ही, सोनं कधी आग्नेट वितळून जाईल पण जळत नाही. पण हनुमानाने सोन्याची लंका लावलेली, पण ही सोन्याची लंका असून सुद्धा तिथे चारित्र्य संपन्न लोक नव्हते म्हणून सुख शांती नव्हती सोनं. कारण त्याने रावणाने ऋषिकन्या, देवकन्या, नागकन्या, 14 लोकातल्या कन्या हारून आणल्या होत्या. जे कोणी स्त्री दिसले की भाऊ उचलून न्यायचा. म्हणजे किती कॅरेक्टरलेस पर्सन होता रावण. आणि एक आता माऊली मध्यंतरी दसऱ्याच्या वेळेस म्हटली, रावणासारखा मला पती भेटाव का बरं. तर ती म्हणत होते की रावणाने सीतेला आणलं पण स्पर्श नाही केला. त्या मूर्ख लेडीला हे माहीत नाही की रावणाला 3 लोकांनी शाप दिला होता. पहिलं कोण होता, वेदवतीनं. वेदवतीचं स्पर्श करायला गेले, पण वेदवती काय म्हटली की जर याच्या पुढे तू स्त्रीला स्पर्श करेन तर तुझ्या मस्तकाचे तुकडे होते. दुसरी गोष्ट रंभा, जी कुबेरचा आपली पुत्रवधू होती. आणि पुत्रवधू नात्याना ती सासरे पडत होता आणि सून पडत होती, पण तिला स्पर्श केल्यानंतर त्याला सुद्धा बळजबरी अत्याचार करत होते, तिने शाप दिला. आणि तिसरं उदाहरण दिलं जातंय पंचस्थालिका. हिनं पण नाही का शाप दिला ब्रह्माजीनं, की पाहिलं की आता याच्या पुढे कोणा तू स्त्रीला स्पर्श करेन तुझ्या मस्तकाचे काय होते, तुकडे तुकडे होते. पण जे डाव्या विचारसरणीचे लोक, जे अल्पबुद्धीचे ग्रंथाचा विस्तृत अभ्यास न करता ते म्हणतात रावणासारखा पती. पण रावण भीतीपोटी स्पर्श करत नव्हता, कारण त्याला 3 गोष्टी आहेत, ब्रह्माजीचं, वेदवतीचं, रंभाचं, त्याच्यानंतर पंचस्थलिकाचं. ह्या 4 लोकांचं शापाचं तिला होतं. आणि कस काय, जर तो स्त्रीला जर त्याला स्पर्श करा मग दुसऱ्या स्त्रीला उचलून आणलंच कशाला. म्हणून हे चारित्र्य संपन्न हे नव्हते, चारित्र्यहीन होतं. हे आपल्याला समजणं महत्त्वाचं आहे. म्हणून इथे भगवंत दृढव्रत होते. दृढव्रत म्हणजे त्यांच्या चारित्र्यामध्ये कोणतं नाही. आणि दुसरं त्याच्या चारित्र्य पाहून सगळे लोक त्यांना आचरण करायचे. हे भगवंताचा 7वा गुण आहे. 8वा गुण आहे भगवंता सर्व भूतेशी कोहिता. म्हणजे भगवंत कोणताही भेदभाव न करता सर्वांच्या भल्याची इच्छा करणार आहेत. भगवंत हे त्याची जात पात धर्म काही नाही, स्त्री पुरुष, काळा गोरा, ज्ञानी अज्ञानी काही नाही बघत. एकच गुण बघतात भगवंत, त्याच्याशी कसं मला हे साधता येईल. आणि भगवंत जेव्हा विश्वामित्र मुनीसोबत जात होते आणि ताटकाचा वध झाल्यानंतर भगवंत एका आश्रममध्ये पोहोचले. आणि आश्रममध्ये पोहोचल्यानंतर तिथे ते प्रश्न विचारत होते जिज्ञासापोटी. आणि विश्वामित्र मुनी भगवंताच्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर देत होते. आणि देत असताना तिथे विचारलं की आश्रम एवढा भग्न अवस्थेमध्ये का पडलेलं आहे, काय कारण आहे. तर त्यावेळेस विश्वामित्र मुनी त्यांना नाही का अहिल्या आणि गौतम ऋषीची कथा सांगतात. आणि मग अहिल्याच्या गौतम ऋषीची कथा सांगितल्यानंतर भगवंत तिचा उद्धार करतात. का बरं उद्धार करतात, तर पहिली गोष्ट सांगतात की तिने चूक केलेली पश्चाताप झाला तिला. आणि पश्चाताप झाल्यानंतर त्या पश्चातापच्या भावनेमध्ये सतत भगवंताचं उत्कंठेनं तळमळतेनं ती भगवंताचं स्मरण करत होती. भगवंताने ह्या 2 गोष्टी पाहून
तिचा उद्धार केला. कसा केला? चरणानं स्पर्श केला होता. भगवंत कधी त्या भक्ताचं पार्श्वभूमी बघत नाही, मागचं जीवन बघत नाही, की तिची जात पात त्याने काही त्याच्या जीवनात चुका केल्या, हे भगवंत कधीच बघत नाही. भगवंत वर्तमान काळात हे बघतात भगवंत, की हा भक्त माझी कशी सेवा करतो, माझी कशी भक्ती करतो, आणि भगवंत त्या भक्ताचा उद्धार करतात. म्हणून आपल्याला बी आपल्या जीवनामध्ये कधी कोण्या व्यक्तीच्या, म्हणून ऋषीचं साधूचं कुळ आणि नदीचं मूळ कधीच विचारू नये. म्हणून भक्ती करताना कोण्या भक्तांच्या जीवनात काही अप अँड डाऊन्स आले असते त्याच्याकडे कधीच लक्ष नाही द्यायचं, उलटं त्याला प्रोत्साहन देऊन भक्तीत असायचं. तर हे आईल्याचं उदाहरण. दुसरं उदाहरण भगवंताने सर्व हिता म्हणजे जटायू. जटायूचं काय होतं? पण भगवंताने कोहित म्हणजे जे वडिलाला भाग्य लाभलं नाही, काय अंतिम संस्काराचं, ज्या पित्याने भगवंताला जन्म दिला त्या भागला, पण दशरथ महाराजाला जे न लाभता जटायूला भगवंताने अंतिम संस्कार केलेले, जे आपण या ठिकाणी बघतोय. आणि असुरांचा उद्धार का करायचा? भगवंत कोहित म्हणजे असुराचा वध केल्यानंतर ते असुर भगवंताला पाहत पाहत धामात निघून जायचे. म्हणून महाभारतामध्ये प्रश्न विचारलेला आहे, सगळ्यात जास्त कौरवाच्या बाजूने सैनिक का होते? का? त्याचं कारण असं सांगतात आचार्य, की सगळे लोक विचार करायचे की जेव्हा मी पांडवांच्या विरोधात भगवान कृष्णाच्या सोबत युद्ध करू तर भगवंताला पाहता पाहता मला देह त्याग करता येईल, पाहता पाहता देह त्याग करता येईल. म्हणून सगळ्यात जास्त लोक कोणाच्या बाजूने होते? कौरवांच्या बाजूने होते. म्हणजे त्याच्यात बी स्वार्थ, युद्ध करायचे पण युद्धामध्ये पण स्वार्थ होता. आणि बाजूला कोणाच्या होत्या? शरीराने कौरवांच्या बाजूला होते, पण मनाने. आणि त्याचं चांगलं उदाहरण कोण आहे? भीष्मदेवांचं. भीष्मदेव कोणाच्या बाजूने लढले? कारण भगवंताला भक्त भगवंताची इच्छा जाणतात. भगवंत म्हटले भीष्मदेव तुम्ही थांबले नाही तर हे असुर कधी मारले जाते. पण त्या असुराचा संहार करण्यासाठी भगवंताने भीष्मदेवाला उपयोग केला, आणि भीष्मदेव हे बघायचे भगवंताला पाहता पाहता देह त्याग केलेला आहे. म्हणून कोहिता सर्व भूतेशी, ते हितेशी म्हणजे ह्या जगातले जीव जंतू प्राणी पशु पक्षी काहीच नाही. भगवंत हित आणखीन एक म्हणजे पशुमध्ये कोणाचा उद्धार केला? जटायूचा केला. पक्ष्यामध्ये वृक्षामध्ये 7 वृक्षांचा नाही का त्याने बाण मारून हे छेदन केलेले. तर हे हित बांधणारे आहेत भगवंत, बद्ध जीवांच्या उद्धारासाठी येतात. भगवंत त्याची पार्श्व न बघता त्याचा उद्धार करतात. आणि कशाप्रमाणे एक पिता जसं पुत्राचे करतात त्याचप्रमाणे भगवंत एक पिता समोर भक्तांची सेवा करतात. भगवंताचा 9वा गुण आहे विद्वान. विद्वान म्हणजे भगवंत 64 कला गुण युक्त संपन्न होते. ती युद्धकलेमध्ये निपुण होते, रथ चालण्यात निपुण होते, गायन करायचे, वाद्य शिकायचे, त्यांना चित्रकला करायचे चांगले, त्याच्यानंतर धनुर्विद्यामध्ये होते, वेदांमध्ये प्रावीण्य होतं भगवंताने. 64 गुण भगवंताने आत्मसात केले. भगवान कृष्ण जेव्हा सांदीपुनीच्या आश्रममध्ये होते तर त्यांनी 64 दिवसामध्ये 64 कला प्राप्त केलेल्या आहे. तेच रामचंद्र लहानपणा वशिष्ठ मुनीकडून नाही का त्यांनी 64 कला शिकून घेतल्या होत्या आणि त्याच्यामध्ये ते परिपूर्ण होते. हा भगवंताचा विशेष करून आणि प्रत्येक कौशल्यामध्ये नैपुण्य होते. आपल्या जगामध्ये आपण एखाद्या गोष्टीमध्ये परफेक्ट राहू शकेल. एक डॉक्टर असेल तर डोळ्याचा स्पेशलिस्ट असतो, कोणी कानाचा असतो, कोणी नाकाचा असतो, कोणी वेगवेगळ्या अवयवाचा वेगवेगळ्या स्पेशलिस्ट असू शकतो. पण भगवंत प्रत्येक कलेमध्ये तेवढंच निपुण्य त्याने प्राप्त केलं होतं. हा भगवंताचा विद्वत्ता आपल्याला दिसून येते. म्हणून आपल्या जीवनामध्ये सुद्धा आपण विद्वत्ता कशी प्राप्त केली पाहिजे? श्रवणाच्या माध्यमातून. जेव्हा तुम्ही ग्रंथ वाचतात, आचार्य सांगतात 3 गोष्टी नेहमी सतत केल्या पाहिजे: धन, ज्ञान आणि धर्म. धन नेहमी कमवलं पाहिजे. जे धन व्यवस्थित कमवलं तर काय होईल? संसार प्रपंच चांगला चालेल. दुसरं, ज्ञान घेतलं तर अज्ञानाकडे जाण्याची गरज नाही पडणार. आणि तिसरी गोष्ट, धर्म नेहमी धर्माच्या तत्वावर राहतात, धर्माचं पालन करताना तर तुम्ही अधर्माकडे कधी जाऊ शकत नाही. म्हणून मनुष्याने सतत 3 गोष्टी कोणत्या केल्या पाहिजे? धन, धर्म आणि ज्ञान. ह्या आपल्या जीवनामध्ये सातत्याने केले पाहिजे. त्यामुळे आपले जीवन, भौतिक जीवन आणि मानसिक जीवन एकदम समतोल चालू शकतो. याच्यातली एक गोष्ट जरी कमी झालं तर ते आपण नको त्या मार्गाला जाऊ शकतो. हे आचार्य आपल्याला इथं वर्णन करतात. भगवंताचा 10वा गुण आहे सामर्थ्य. सामर्थ्य म्हणजे भगवंत एवढे सामर्थ्यशाली होते, आपल्या क्षमतेपेक्षाही जास्त ते काही करायचे. आणि त्यांनी आपल्या भगवंताचं वय किती होतं?
काही जास्त नव्हतं, 9, 10, 11, 12 वर्षाचं होतं. पण भगवंतानं ताटकाचा वध केला आणि ती ताटका एवढी भयंकर आसुरी होती. पहिला वध भगवंताने केला आणि दुसरं कुंभकर्ण, त्याच्यानं रावण, अशा शक्तिशाली असुराचा भगवंताने काय केलं, त्याच्यानं 14,000 राक्षसाचा वध भगवंताने काही मुहूर्तामध्ये नष्ट केले होते. हे भगवंताचं सामर्थ्य. आणि त्याबरोबर इथे भगवंताचा एक जर पाहायला गेलं तर प्रबळ इच्छा होती आणि अंतिम उद्दिष्ट प्राप्त करण्यासाठी सखोल ज्ञान करून उत्कृष्ट दर्जेशील कार्य करून नका भगवंत कार्य आपल्या सामर्थ्याला प्रदर्शित करायचे होते. हे भगवंताचा 10वा गुण आहे. 11वा गुण आहे जितक्रोध. जितक्रोध म्हणजे त्याने आपल्या क्रोधावर नियंत्रण केलं होतं. क्रोध कुठं केला पाहिजे आणि कधी केला पाहिजे हे भगवान रामचंद्राला माहीत होतं. जिथं क्रोधाची गरज होती तिथं क्रोध करायचे आणि जिथं प्रेमाची गरज होती तिथं प्रेमानं सगळ्याला जिंकायचं. जेव्हा समुद्राच्या वेळेस गेले, लक्ष्मणाला म्हटले मला माझ्यासाठी आसन घेऊन ये, चटई टाक. का बरं? मी तर अनशन उपोषण करीन आणि 3 दिवसामध्ये हा समुद्र देवताची उपासना करून मला तो होता. पण 3 दिवस वाट पाहिल्यानंतर समुद्र देवता गेला आणि मग भगवंत काय करतात, आपल्या क्रोधाला प्रगटित करतात. जेव्हा भगवंत क्रोधित होता तर समुद्राचं पाणी गरम पाण्यासारखं खवळलेलं होतं आणि समुद्र देवता थरथर कापत भगवंतासमोर आला होता. आणि त्याच क्रोधामुळे भगवंताने काय केलं, जिथे भगवंत 2 ठिकाणी क्रोधित झालेले. एकदा सुग्रीवाने कर्तव्याकडे पाठ केली की 4 महिने मी वालीचा वध केलाय आणि हा सुग्रीव इंद्रिय भोगामध्ये लिप्त झालेला आहे. लिप्त झाल्यानंतर 4 महिन्यानंतर भगवंत सुग्रीवाला म्हणतात, कोणाला, लक्ष्मणाला म्हणतात, हे सांगून निरोप दे. काय दे? की वाली ज्या मार्गाने गेलेला आहे त्या मार्गाचे दरवाजे अजून बंद नाही झालेले आहेत, म्हणून सुग्रीव तू सावध हो. एवढाच मेसेज दिला भगवंतानं. कमी शब्दामध्ये मोठा मेसेज देऊन टाकलं की वाली ज्या मार्गाने गेलेला आहे तो मार्ग अजून बंद नाही झालाय, तो चालू आहे, हे सुग्रीव तू ध्यानात ठेव. आणि मग भगवंत तिथं क्रोधित प्रगट करतात. हा भगवंताचा क्रोध, हा भगवंताचा विशेष गुण आपल्याला पाहायला भेटते. म्हणून आपण बी शिकायचं आहे की क्रोध आपले नियंत्रण केले. जिथं गरजेचं असेल तिथं करा. विशेष करून मुलांच्या बाबतीत एक गुरु असं म्हणून एका शिष्यावर मुलांना, याचा अर्थ उद्या फटके द्यायचा असा नाही आहे की त्यांना हितपोटी जिथं प्रेमानं होतं तर प्रेमानं करा आणि जिथं रागवायची गरज असेल रागवायची केली पाहिजे. हा भगवंत आपल्याला 11वा गुण सांगतात. भगवंताचा 12वा गुण आहे धूर्तमान. धूर्तमान म्हणजे ते सगळ्यांना आकर्षक वाटायचे. त्यांचं सौंदर्य एवढे असायचं की त्यांच्याप्रती कोण व्हायचं, सगळे स्त्री पुरुष सारखे त्यांच्याप्रती. मनुष्य, त्याच्यानंतर विश्वामित्र मुनी, जनक, सीता, दंडकारणातले जे ऋषीमुनी होते, भगवंताचं सौंदर्य जेव्हा त्यांनी पाहिलं तर सगळे ऋषीमुनी म्हटले, भगवंता आम्हाला तुमच्याशी विवाह करायचा. तर भगवंत म्हणतात की ह्या अवतारामध्ये मी एक पत्नी व्रत धारण केलेलं आहे. जेव्हा माझा पुढचा अवतार होईल ना, कृष्ण अवतार, त्यावेळेस तुम्ही काय करा, सगळ्या राण्याहून जन्माला या. आणि त्या राण्या झाल्यानंतर भगवंताने त्यांची इच्छा पूर्ण काय केली, त्या राण्यापुढे ज्या ऋषी होते त्या पुढे राण्याहून भगवंताने विवाह केला त्यांच्या. म्हणजे एवढे भगवंत सौंदर्यवान होते. राम हे शब्दाचा अर्थ काय, रमणीय करणारे, आकर्षित करणारे होते, मनमोहक. रामचंद्र आणखी नाव आहे लोकमनोहर किंवा लोकनाथ. लोकनाथ म्हणजे सगळे जन लोकांचे ते नाथ होते आणि लोकमनोहर म्हणजे सगळ्यांच्या मनाला हरण करणारे. मनोहर, मनोहर शब्द तुम्ही ऐकला असेल, ते आकर्षित करणारा हा भगवंताचा 12वा गुण आहे. त्याच्यानंतर 13वा गुण अनुसूयक. अनुसूयक म्हणजे भगवंत द्वेष आणि मच्छरापासून जे ईर्ष्या आहे त्याच्यातून मुक्त होते. ते भगवंतानं कधी ईर्ष्या आणि दोष प्रगट नाही केले. ते सगळ्यांच्या प्रती समान व्यवहार करायचे. यवन त्याने दशरथ महाराज आणि कैकेयीला दोष नाही दिला शेवटपर्यंत की तुमच्यामुळे मला नाही, कधीच नाही. आपल्या जीवनामध्ये काही जरी झालं, जरी चुका आपल्या असल्या तरी आपण दोष कोणाला देतो, याच्यामुळं असं झालं, त्याच्यामुळं तसं झालं. कधी स्वतःबद्दल विचार करत नाही. आपल्या चुका आपण नेहमी दुसऱ्याला लादतो. याचं कारण काय, आपल्यामध्ये ईर्ष्या आणि दोष असतो, त्यामुळं आपल्या चुका दुसऱ्याला लादण्याची आपल्याला सवय पडलेली असते. पण त्याचा दुष्परिणाम काय होतो, लोकांना काही फरक पडत नाही, आपल्या व्यक्तिगत चेतनेला आणि आपल्या स्वभावाला आणि आपल्या गुणाला त्याचा प्रभाव पडतो. म्हणून आपण ह्या अनुसूय ईर्ष्या आणि दोषातून मुक्त झालं पाहिजे. आणि सगळ्यात मोठा अनुसूय कधी होऊ शकतो, माफ करणे, क्षमा करण्याची जेव्हा भावना होती. भगवंत सगळ्याला क्षमा करायचे. आपल्या जीवनात जरी कोणी चुका केला त्याला माफ करा, माफी मागून घ्या
आणि चूक आपलं क्षमा करायला शिका. हृदय मोकळं होऊन जातं मनुष्याचं. हे कोण करू शकतंय? ज्याच्या ईर्ष्या आणि दोषातून मुक्त आहे तोच करू शकतो. अन्यथा दुसरं कोणी करू शकत नाही. हा भगवंताचा 13वा गुण आहे. 4था गुण आहे भगवंताचा काश्यप बिभती देवस्य जंतरोषयस्य समयुगा. म्हणजे भगवंत धैर्यशील होते. धैर्यशील म्हणजे भगवंत आपल्या स्वभावामध्ये आपल्या निर्णयामध्ये समतोल असायचे. भगवंत आणि लक्ष्मणाच्या स्वभावाचं वर्णन इथं केलं जातं. जेव्हा 2 प्रसंग वर्णन करतात तिथं. पहिलं वर्णन येत आहे जेव्हा भरत महाराज भगवंताला भेटा येत होते, तर तिथे त्या घोड्यामुळे हत्तीमुळं त्या जंगलामध्ये वनांमध्ये सगळीकडे धूळ उडलेली. आवाजामुळे पशुपक्षी उडून चालले, प्राणी पळत सुटले होते. आणि हे जेव्हा दृश्य बघतात कोण? लक्ष्मणजी. ते क्रोधित होतात आणि क्रोधित झाल्यानंतर ते खाली उतरतात झाडावरून आणि म्हणतात भगवंता मला आज्ञा द्या, मी आताच भारताचा वध करतो. एकदम रागानं बबूल झाले होते. भगवंत म्हणते शांत होय, तू क्रोधित होऊ नको, तुला पाहिजे तर मी राज्य देतो अयोध्याचं, पण तू भारतावर कोणताही गैरसमज करून आरोप नको करू. भरत त्या दृष्टिकोनातून येत नाही, तू गोष्टी विचार करतो. भगवानाने शांत चित्ताने ते निर्णय घेतले आणि लक्ष्मणाला शांत केले. हे भगवंताचा धैर्यशील होते. दुसरा गुण जेव्हा सुग्रीच्या प्रसंगामध्ये तिथं पण लक्ष्मीजी क्रोधित झाले, भगवंत शांत होते एका शब्दात. आणि तिसरा गुण ठिकाणी समुद्रदेवाच्या जवळच भगवंत 3 दिवस वाट पाहिले तोपर्यंत धैर्यशील होते. पण 4थ्या दिवशी भगवंताने काय केलं? आपला क्रोध व्यक्त केला. आणि लक्ष्मणजी नेहमी अनंत शेषाचा अवतार आहे ना, नेहमी त्यांचा क्रोधित होणं स्वभाव होता. म्हणते बलरामजी असो की लक्ष्मणजी असो रूपामध्ये त्यांचा स्वभाव काही जात नाही. म्हणून भगवंत नेहमी, म्हणून लक्ष्मणाच्या अवतारामध्ये लक्ष्मणजी विचार करता की लहान भाऊ असल्यामुळे मला भगवान रामचंद्राचे नेहमी ऐकावं लागायचं. आता पुढचा अवतार आहे ना, मी मोठा होईल. आणि मग तेच लक्ष्मणजी बलरामजी होऊन आले. पण कृष्ण खूप चतुर, मोठे व्हा नाही तर छोटे व्हा, मला जे करायचे तेच करतो मी. तर हे भगवंताचं काय विशेष गुण आहे दिलेले, धैर्य सगळ्यांशी. आणि म्हणून भगवंताने धैर्याने सगळ्या गोष्टीवर आपलं नियंत्रण केले. 15वा गुण आहे भगवंताचा आर्य. आर्य म्हणजे काय? ते आपल्या धर्मामध्ये कधी समझोता केलं नाही. जेव्हा पित्याचा धर्म होता मात्या पित्याच्या प्रती, त्यांच्या वचनाला काय केलं? त्याने महत्त्व दिलं आणि पुत्र धर्म पाळला आणि वनवासात गेले. दुसरं कर्तव्यनिष्ठ पतीचा धर्म पाळला. त्याने पती शूर्पणखेपासून सीताचं रक्षण केलं आणि आपल्या रक्षण केलं. त्याच्यानंतर वैदिक पाहिलं गेलं तर भावाच्या प्रती त्यांचं विशेष प्रेम होतं आपले, आणि प्रजावासींच्या प्रती तेवढंच प्रेम होतं. म्हणून आर्य ह्या शब्दाचा अर्थ काय की तुमचे जे नित्य धर्म आहेत त्याला जर पालन केलं तर तुम्ही आर्य म्हटल्या जाते. जर तुमचे नित्य धर्म तुम्ही त्यागून नाही का जर पालन करतात त्याला अनार्य अर्थ म्हणतात. अनार्य की तुम्ही तुमच्या पद्धतीला पालन न करता अधर्माकडे जात आहेत, त्याला अनार्य म्हणतात म्हटल्या जाते इथं. म्हणून हा भगवंताचा 15वा गुण आहे. 16वा गुण आहे सर्व समवेशक, म्हणजे सगळ्याला भगवंत सामावून घेतात. म्हणजे समोरचा कुठल्या जातीचा आहे, कोणत्या संपत्ती, त्याचं सामर्थ्य काय, दृष्टिकोन काय, हे भगवंत कधीच नाही. तर भगवंत काय करतात? त्या सगळ्यांना सामावून घेतात. त्याची पात्र न बघता आपली कृपा, आपली दया, आपली करुणा त्या सगळ्या जीवावर नाही का प्रगट करतात. हा भगवंताचा सर्व समावेश आहे. 17वा गुण आहे भगवंताचा सत्पुरुष. सत्पुरुष म्हणजे शाश्वत आहे. मनुष्य रूपामध्ये भगवंत आले, पण कसं राहिलं पाहिजे ते जीवांशी जोडले गेले. कसे जोडले गेलेले? वैयक्तिक रूपे जोडले गेलेत. आपण ह्या जगामध्ये संबंध स्थापित करतो ना, तर आपण त्याच्या भौतिक गोष्टीचा प्रभाव पण संबंध स्थापित करतो. म्हणजे त्याचं रूप चांगलं आहे बाबा, त्याच्याकडे धन आहे, त्याच्याकडे पद आहे, काहीतरी वैशिष्ट्य असलं तर आपण संबंध करू. एखादा आपल्यापेक्षा हीन असेल ना तर त्याच्याशी आपण संबंध कधी स्थापन करत नाही. पण भगवंत काय करतात? सत्पुरुष म्हणजे तो सगळ्यांना समान दृष्टीने व्यवहार करतो, प्रेम करतो, दया करतो. हे कोणामध्ये लक्षण आवश्यकता? जे सत्पुरुष आहेत, सत्याच्या मार्गावर चालणारे आहेत आणि सगळ्या जीवांच्या प्रती आदर करतो, हेच ते पालन करू शकतो. म्हणून भगवंता 17 गुण आहे. 18वा गुण आहे प्रतिभा. प्रतिभा म्हणजे भगवंत अनेक प्रसंगामध्ये भगवंत कसं नियंत्रण राहून आपल्या प्रभावाने नाही का, प्रतिभाने नाही का निर्णय घेतले भगवंताने. विवेक बुंद. तरी विवेक कधी येऊ शकेल? जेव्हा तुम्ही प्रामाणिक
साधू संतांचा संग करता. भगवंत विवेकाने वनामध्ये गेले तर गेल्यानंतर तिथे सगळ्या संतांचा, साधू ऋषी मुनींचा संग घ्यायचे आणि त्यांच्याकडून ज्ञान अर्जित करायचे, सत्संग अटेंड करायचे. आणि जेव्हा तुम्ही ज्ञान अर्जित करतात ना, तर तुमच्यामध्ये विशेष गुण कोणता प्रगट होतो? इथं विवेक किंवा प्रतिभा निर्माण होते. प्रतिभा नाव ठेवल्यानं किंवा प्रतीक नाव ठेवल्यानं होत नाही, तर तुमच्या ज्ञानामध्ये किती भर वाढते, तुमच्या वागण्यामध्ये, तुमच्या बोलण्यामध्ये ती प्रतिभा व्यक्त केल्या जाते. म्हणून आपल्याला हळूहळू आपल्या बोलण्यामध्ये, वागण्यामध्ये रिफाईंडनेस येणं गरजेचं आहे. ही प्रतिभा. 19 गुण आहे भगवंताचा. सर्व लोकप्रिय. सर्व लोकप्रिय म्हणजे सगळेजण त्यांच्याप्रती प्रेम करायचे जेवढं भगवंत त्यांच्याप्रती प्रेम करतात. जेव्हा तुम्ही लोकांना प्रेम करता तर लोक तुमच्यावर प्रेम करतील. लोकांच्या प्रती तुम्ही द्वेष करणार तर लोक तुमच्या प्रती द्वेष करणार आहे. म्हणून आपण जे बीज पेरणार, जो बोएंगे वही पाएंगे. तुम्ही जे पेराल तेच तुम्हाला भेटणार आहे. तुम्हाला काय पेरायचं आहे तुम्ही ठरवलं पाहिजे. म्हणून भगवंत आपल्याला काय सांगतात? सर्व लोकप्रिय. आपण काय करू? ह्या जगामध्ये सगळ्यावर प्रेम केलं पाहिजे. कोणाशी जमत नसेल कोणाला दुर्लक्ष करा, ज्याच्याशी जमतंय त्याच्यावर प्रेम करा, पण कोणाचा ईर्ष्या आणि द्वेष करू नका. हा भगवंताचा विशेष करून 21 गुण आहे. भगवंताचा 20 गुण आहे साधू. साधू म्हणजे सदाचरणानं वागणारं मनुष्य आणि पवित्र मनाचं सदाचार होतं आणि संपूर्ण आयुष्यात त्यांनी कधी स्वतःच्या हितासाठी दुसऱ्याला हानी पोहोचवलं नाही. साधू ह्या शब्दाचा अर्थ काय? स्वतःचा विचार कमी करतो आणि दुसऱ्याचा विचार जास्त करतो, याला साधू म्हटल्या जाते. साधू म्हणजे तुम्हाला असं मोठी दाढी, त्यांना मोठं काहीतरी बुचडा ठेवला आहे आणि चेले चपाटे, नाही. साधू म्हणजे स्वतःचा थिंक लाईक मंक. साधू होऊ नका, साधूसारखा विचार करा. साधू काय करतो? कमी गोष्टीमध्ये, आपल्या गोष्टीमध्ये जीवनयापन करतो आणि कशाची गोष्टीची अपेक्षा करत नाही. तो आपली वृत्तीनुसार जगतो. म्हणून साधू होण्याची गरज नाही. तर जीवन कसं असलं पाहिजे? थिंक लाईक मंक म्हणजे साधूसारखा विचार करून जीवन जगा, संन्यासासारखा विचार करून जगा, याला म्हणतात साधू म्हटलं जातं. आणि भगवंत बघा एवढे ऐश्वर्यशाली असून वनामध्ये ते कसे राहिले? एकदम साधं साधं रोज जीवन. गवतावर झोपायचे भगवंत, वल्कल वस्त्र धारण करायचे, फळं जे काही भेटायचे ते खायचे आणि गंगेचं पाणी प्यायचे. हे भगवंताचं जीवन होतं. भगवंताचा 20 गुण म्हटलं. त्याच्यानंतर 21 गुण आहे भगवंताचं प्रियप्राय वृत्ती. म्हणजे नेहमी प्रसन्न आनंदी वर्तणूक मनुष्य आणि व्यक्तिमत्व, आनंदी व्यक्तिमत्व आणि सगळ्यांशी वर्तन करताना सर्वांना आकर्षित करायचे. जेव्हा ते प्रफुल्लित असायचे लोक त्यांना पाहून प्रफुल्लित व्हायचे. आपल्या या जगामध्ये कसं आपला चेहरा लटकला की आपल्या समोरच्याला टेन्शन येते, भाऊ बोलू को नको याच्याशी, किंवा नाही कोणती परिस्थिती आली स्माईल करीत राहा, हरकत नाही, होईल त्रास पण प्रयत्न काढला पाहिजे काळानुसार. आपल्याकडे येऊन लोकांना कधी लोकांचं सक्सेस काय माहिती आहे लोकांचा, की आपण सर्व अवस्थेमध्ये स्टेबल राहतो आणि आपल्याकडे लोक आकर्षित होतात, समजायचं आपण चांगले. नाहीतर आपली परिस्थिती पाहून लोक जर दूर पळायला लागले तर समजायचं आपण आपल्या स्वभावामुळं गडबड आहे. तर आपलं जीवन कसं राहिलं पाहिजे? पुस्तकासारखं ओपन राहिलं पाहिजे. जे काय आहे ते, असं नाही की समोर वेगळं आणि माघारी वेगळं, नाही. ओपन राहिलं ना तर आपले मागच्या गेलेल्या अध्याय आहेत ना ते सोडून द्या, पण पुढचे अध्याय तुम्हाला चांगले लिहिता येते ना. हे कधी होऊ शकेल? ज्यांचं मन मोकळं जीवन होतं. म्हणून आपण ती पारदर्शकता असेल तर आपल्याजवळ नाही का लोक, कारण की लोक तुम्ही काय बोलता हे बघत नाहीत, लोक हे बघतात तुम्ही कसे वागतात ते पाहिल्या जाते. आणि त्याच्यामध्ये जर डुप्लिसिटी असेल, दंभ असेल तर आपण लोकांना परिवर्तित नाही करू शकत, त्यांना आकर्षित नाही करू शकत. तर त्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं प्रियपार वृत्ती ठेवली पाहिजे. भगवंताचा 22 गुण आहे प्रकृत्या कल्याणमूर्ती. म्हणजे सद्गुण, सदाचारी, नेहमी भगवंत सर्वांच्या हिताचा कायम विचार करायचे आणि त्यासाठी कार्यरत राहायचे. स्वतःच्यासाठी काहीच नाही, जे काही होतं ते दुसऱ्यासाठी. मी दुसऱ्यासाठी आनंद कसा देऊ शकेल, त्यासाठी मी काय करू शकतो काय नाही, हे कोण करू शकतं? ज्यांचं नॅचरली लोकांच्या प्रती, समाजाच्या प्रती, नातेवाईकांच्या प्रती प्रेम आहे तोच करू शकतो. हा बघा. आणि सगळं शेवटी गुण आहे भगवंताचा अवनगीता परिचय. म्हणजे शुद्रवृत्ती, कपटी, अयोग्य घटकांना आपल्यापासून दूर ठेवणारा असे होते. आणि भगवान रामचंद्र कधी अनवॉन्टेड गप्पा मारत नव्हते, बडबड करत नव्हते की त्या शब्दामुळे लोकांना दुखवलं जाताना आणि मन कुलिश होणार. तर अशा लोकांपासून दूर राहायचे आणि
ठाई मौज मजापासून दूर राहायचे. ते केवळ आपल्या तत्वाला, आपल्या सिद्धांताला आणि आपल्या मर्यादामध्ये राहून कार्य करायचे. हा भगवंताचा 23 गुण. आणि 25 गुण काय, विनय मधुर वाची नियमग्र, म्हणजे नेहमी भगवंत गोड स्वभावाचे होते, शिस्तीचे वागणार होते. आणि आपल्या वाणीनं सगळ्यांना नाही का गोड बोलायचे भगवंत. आणि त्यामुळे भगवंताच्या मधुर वाणीमुळे सगळेजण आकर्षित व्हायचे. म्हणून ह्या जगामध्ये लोकांना जवळ करण्याचा आणि लांब करण्याचा कोणता जर काय असेल ना, बघा भगवंताने 2 इंद्रिय दिलेत आपल्याला. डोळे 2 दिलेत, कान 2 दिलेत, नाकाच्या पुड्या 2 दिलेत. भगवंतानं तोंडच एक का दिलं माहिती आहे का? त्यांना माहिती एका तोंडानंच एवढं यानं वाटोळं केलेलं आहे, तर 2 तोंड दिले तर काय होईल. हां, ह्या तोंडामुळे शरीरावर रोग निर्माण होतो, म्हणजे रिलेशन पण खराब होतात. म्हणून राधानाथ महाराज एकदा सांगतात, ह्या जगामध्ये प्रॉब्लेम सॉल्व करायचा असेल तर एकच मार्ग करा, तुमचं तोंड बंद ठेवा. काय नाही बोलत राहा, तुला काय बडबड कर. एक माझ्याकडे एक कोणतरी मला सांगत होतं, माहीत नाही, मी किती भांडते, माझा नवरा काहीच रिस्पॉन्स करत नाही. हां, आपल्या इथं सत्संगामध्ये माताजी, मला चांगलं आहे माताजी, तुम्ही सुखी जीवात मी. आणि प्रभूजीला विचारलं का, जाऊ दे त्यांचा स्वभावाचं बडबड करायचं, आपण कशाला ताण घ्यायचं. म्हणलं चांगलं आहे प्रभूजी. हां, म्हणजे एकाने जर सूत्र फॉलो केलं, समोरचं इरिटेट होऊन जातं, अरे याला मी एवढं भांडतोय बोलतो, हा रिस्पॉन्स का करत नाही. नाही तर जेव्हा 2 बांगड्या एकत्र आल्या तरी वाज नव्हता, 2 भांडे एकत्र आले तरी वाजतात. तर आपण शांत राहिले पाहिजे. आणि जेव्हा बोलायचं असेल तर एकच बोला, हरे कृष्णा हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे. तर हे वाणी भगवत सेवेत लावू. ही कधी वाणी प्युरिफाय होऊ शकेल माहिती आहे का? जेव्हा सतत तुम्ही मंत्राचा जप करतात, श्रवण करतात चांगलं, आणि शास्त्राचं उच्चारण करतात, तेव्हा तुमच्या वाणीमध्ये शुद्धता येते. तर त्यासाठी हळूहळू एक चांगला लीडर होण्यासाठी, एक नायक होण्यासाठी ह्या 24 गुणाचं आपल्या याच्यामध्ये काहीतरी गुण आत्मसात केले पाहिजे. आणि हे जर 24 गुण आत्मसात केले तर भगवान राम लल्ला आहे तिथे गर्भगृहामध्ये तर प्रगट झाले. तर माझ्या हृदयामध्ये कधी प्रगट होते? जर एखाद्या भांड्यामध्ये काही टाकायचं असेल तर भांडं खाली तर पाहिजे ना, भरलेल्या भांड्यामध्ये काही टाकणार नाही. तसंच माझ्या भांड्यामध्ये, माझ्या हृदयामध्ये काम, क्रोध, लोभ, मद, मात्सर्य यांनी खूप मोठा पसारा करून ठेवलेला आहे. त्यामुळे ती सद्गुण येत नाही. त्या सद्गुणाला, त्या वाईट गोष्टीला काढायचं असेल तर सद्गुण आपण आत्मसात केलेत तर हळूहळू हे वाईट गुण बाहेर निघतील. आणि म्हणून आपल्या व्यक्तिगत जीवनात आपल्याला जिथं जिथं जमेल तेव्हा तेव्हा आपल्याला नाही का त्या गोष्टी आत्मसात केल्या तर हे 26 गुण. आणि म्हणून भागवतामध्ये सांगले, एक परिपूर्ण व्यक्तीचं काय की जो भगवत भक्ती चांगला करतो त्याच्यामध्ये आपाप हे 24 गुण 26 गुण प्रगट होतात. त्याला असं नाही की जर एखाद्या ढाच्यामध्ये टाकलं, काहीतरी मटेरियल भरलं म्हणजे तो तसा असा बनवून एकदम बाहेर होतो. नाही. तर तुम्ही ही कधी गोष्ट होऊ शकेल, रेग्युलर श्रवण केलं, शास्त्राचं वाचन केलं, साधूचा संग केला तर हळूहळू. बघा, आपण भक्तीच्या येण्याचं पहिलं जर एक विश्लेषण केलं, भक्तीच्या पहिले मी कसं वागायचो, कसं बोलायचो, काही खायचो, कुठं जायचो फिरायला. पण आता भक्ती झाल्यानंतर माझ्या जीवनामध्ये, त्या जीवनाच्या नात्या जीवनामध्ये कितीतरी फरक पडला का नाही? खाण्यापिण्यामध्ये, फिरण्यामध्ये, वागण्या बोलण्यामध्ये ॲटलिस्ट आपण तेवढं ॲग्रेसिव्ह तर होत नाहीत. स्वभावामध्ये पण फरक पडलेला असतो, कितीतरी प्रभाव असतो. मला मध्यंतर एक म्हणला, काय फरक पडला तुमच्या जीवनामध्ये? म्हणलं फरक पडला आहे. पहिले केस होते, आता टकल केलं. पहिले शर्ट पॅन्ट घालायचो, आता धोती कुर्ता घालतोय. सगळ्यात महत्त्वाचं की तुमच्यासोबत मी राहतो, तुम्ही माझ्यासोबत राहतात. आणि बाहेर काही खायचो, आता मंदिरात प्रसाद खातो. काय परिवर्तन पाहिजे? तर हळूहळू आपल्या जीवनामध्ये पण पाहिलं असेल, नवरा बायकोचं असो, पोरांच्या बाबतीत व्यवहार करताना फरक. आणि एवढं अजून परिवर्तन झालं, अजून चांगली भक्ती करताना, पुढे आणखीन जाताना. तर हळूहळू एक दिवस तुम्हाला वाटत नाही, अरे हे जग आहे ना आपल्यासाठी काही कामाचं नाही, आपलं भक्तीनं आपणच भले. हे तुम्हाला साक्षात कधी होऊ शकेल. म्हणून रेग्युलरली गाडी लगे रहो, छोडना नाही, औषध घेत राहा. आणि एकच औषध आहे कोणतं? हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे. तर हे गुण आत्मसात करून भगवान राम लल्लाला आपल्या हृदयामध्ये प्रगट करा. आणि सगळ्यात महत्त्वाचं, लीडर व्हायचं असेल, एक लीडर क्वालिटी डेव्हलप करायचं असेल तर या 24 गुणाचं आत्मसात करा. खूप खूप धन्यवाद.
शिवर रामचंद्र की, श्री सीताराम लक्ष्मण हनुमान की, अयोध्या धाम की, महर्षि वाल्मीकि मुनि की, ताय गौर प्रेमानंदे हरे कृष्णा।